नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्र म्हणजे सायन्स पार्क। लहानांपासून मोठ्यांपर्यंत पाहता येईल असे सायन्स पार्कला आपण भेट देणार आहोत। सायन्स पार्कचं लोकेशन आणि डिटेल माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तरी तुम्ही त्यातून पाहू शकता। आल्यानंतर या ठिकाणी मेन गेटवर एंट्री तिकीट आणि पार्किंगचं तिकीट काढून आतमध्ये एंट्री मिळते। या ठिकाणी तिकीट काउंटर आहे। याचे प्रवेश शुल्क 12 वर्षाखाली 30 रुपये आणि 12 वर्षावरील प्रेक्षकांना 60 रुपये आहे। या व्यतिरिक्त सायन्स पार्कमध्ये 3D शो व तारामंडल शो बघण्याची सुविधा आहे। दोन्ही शोचे तिकीट वेगळे राहील। हे दोन्ही शो ऐच्छिक आहेत। 3D शोमध्ये त्रिमितीय प्रतिमांचा परिणाम विशेष पोलराइड चष्म्यांमध्ये अनुभवता येतो। हा शो 10 मिनिटाचा असतो। 12 वर्षाखालील 20 रुपये आणि त्याच्यावरील 30 रुपये तिकीट आहे। तारामंडल शो म्हणजे प्लॅनेटोरियमसाठी 12 वर्षाखाली 80 रुपये आणि 12 वर्षावरती 100 रुपये तिकीट आहे। तिन्ही शोचे कंबाईंड तिकीट 12 वर्षाखाली 110 रुपये आणि 12 वर्षावरती 170 रुपये असे आहे। आकाशामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना अगदी लहानपणापासून आपल्याला आश्चर्यचकित करत आलेल्या आहेत। आकाशात घडणाऱ्या या आश्चर्यकारक घटनांविषयी लोककथा, पौराणिक कथा ऐकत आपण रात्रीच्या आकाशाचे सातत्याने निरीक्षण करत राहिलो। आकाशात घडणाऱ्या विलोभनीय घटना लोकांसमोर आणण्यासाठी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारामंडल यांनी पुढाकार घेतला आहे। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अवकाशातील रहस्य उलगडण्याचा ते प्रयत्न करणार आहेत। खगोलशास्त्रावरील हे प्रदर्शन व तारांगणातील शोला पूरक आहे आणि खगोलशास्त्राची इत्थंभूत माहिती आणि त्यामागील विज्ञान सोप्या पद्धतीने सादर करेल। प्लॅनेटोरियम म्हणजे तारांगणातल्या शोची व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। एनर्जी या सेक्शनमध्ये ऊर्जा 400 चौरस मीटर क्षेत्रातील या प्रदर्शनात ऊर्जेची विविध रूपे, त्याची निर्मिती व व्यावहारिक उपयोग, पर्यावरण विषयक समस्या, जागतिक ऊर्जा साठे व भविष्यातील स्रोत इत्यादी बाबतीत माहिती, विविध प्रात्यक्षिके तसेच कार्यरत प्रतिकृतींच्या माध्यमातून समजवण्यात आले आहे। मल्टीमीडियाचा वापर यात अधिक रोचकता आणतो।
आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी विद्युत चुंबकीय परिणाम दाखवले आहेत. याच्यातून ऊर्जेची निर्मिती, या बल्बमध्ये लाईट लागते, हा एक प्रयोग आहे. मनोरंजक विज्ञान, फन सायन्स. या ठिकाणी 600 चौरस मीटर क्षेत्रफळातील या प्रदर्शन कक्षात प्रेक्षकांनी प्रात्यक्षिक हाताळून तसेच अन्वेषणाच्या माध्यमातून अत्यंत मनोरंजक वातावरणामध्ये विज्ञानाच्या विविधांगी अनुभव घेता येतो. बहुतेक प्रात्यक्षिकातील प्रत्यक्ष सहभागामुळे प्रेक्षकांना कृतीतून विचारांना कशी चालना मिळते हे अनुभव. या ठिकाणी विद्युत चुंबकीय बलाचा प्रयोग दाखवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्ही क्विज कॉन्टेस्ट, वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे येथे खेळू शकता आणि वेगवेगळ्या प्रश्नांची माहिती या ठिकाणी मिळते. सायन्स पार्कमधील केंद्राच्या इमारतीभोवती असलेल्या विज्ञान उद्यानामध्ये खेळता बागडता विज्ञानाची अनेक तत्त्वे उलगडणारी खेळणीही आहेत. भारत सरकारचे राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सहयोगाने
सायन्स पार्कची स्थापना करण्यात आली. पालिकेच्या सुमारे 7 एकर क्षेत्रफळावर सायन्स पार्कचा विस्तार आहे. 4000 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या मुख्य इमारतीमध्ये खालील प्रदर्शनाच्या सुविधा उपलब्ध आहेत: ऑटोमोबाईल गॅलरी, एनर्जी गॅलरी, फन सायन्स, क्लायमेट चेंज, 3D सायन्स शो, सायन्स पार्क, डायनो कॉर्नर आणि तारामंडळ. व्हिडिओ आवडल्यास